एकाच वेळी अशी 100-150 मांजरं तुमच्या अवतीभवती असतील, त्यांचा सतत येणारा आवाज ऐकून तुम्हाला काय वाटेल? आश्चर्य वाटेल, चीड येईल की आणखी काही? अनेकांना पाळीव प्राण्यांचा लळा असतो, त्यामुळे घरात एखाद दुसरं मांजर असणं ही तशी साधारण बाब मानली जाते. पण 300-350 मांजरं एकाच फ्लॅटमध्ये पाळली असतील तर ऐकून धक्का बसला ना? पण हो, हे अगदी खरं आहे. पुण्यातील हडपसर इथल्या मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेनं तब्बल 350 मांजरं घरात पाळली आहेत. त्यामुळे संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचं आणि त्रासाचं वातावरण आहे. एका 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी इथले रहिवासी हैराण झालेत. बरं, ही काही आत्ताची बाब नाहीये. मागील 5 वर्षांपासून नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय. मांजरांचा सतत येणारा उग्रवास, ड्रेनेजमधून जाणारं दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा प्रचंड आवाज, त्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन हे विस्कळीत झालंय. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या मांजरांचं मोठ्या आवाजात ओरडणं, रडणं, त्यांचा घाण वास या संपूर्ण परिसरात असतो आणि त्यामुळे या सोसायटीत राहणारे नागरिक त्रस्त झालेत. 5 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे. आमच्या शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते, पण हळूहळू कॉरिडॉरमध्ये खूपच वास यायला लागला. जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली, आम्हाला सुरुवातीला वाटलं काही डक्टमधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे, पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे, आवाज वगैरे यायला लागला वगैरे. आणि त्याच्यामधून काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये 51 मांजरं आहेत. तो 51 मांजरं आहेत म्हणल्यावर आम्हाला ऍक्च्युली हे शॉकिंग होतं. आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो. आणि वरच्यावर वास हा वाढतच गेला, वरच्यावर सगळ्या गोष्टी वाढतच गेल्या. आणि आम्हाला हीच भीती की आज नाही कधी एवढे मांजरं एकत्र असल्यामुळे याच्यातून काही व्हायरल डिसीज वगैरे बाहेर आला तर त्याची किंमत लहान मुलांना मोजावं लागू शकते किंवा सिनियर लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ शकतो. तर तो दिवस यायच्या आधी याच्यावर काहीतरी ऍक्शन होणं खूप आवश्यक आहे. फ्रँकली आम्ही या गोष्टीचा 5-5.5 वर्ष फॉलोअप घेतोय आणि सुरुवातीला फ्रँकली वासामुळेच झालं की कॉरिडॉरमध्ये प्रचंड दुर्गंधी येत होती. अचानक, पूर्वी दुर्गंधी येत नव्हती, अचानक दुर्गंधी कुठून यायला लागली हा एक प्रश्न होता. आणि दुसरा, मांजरांचे आवाज रात्री येत होते. त्याच्यावरून एव्हिडंट झालं की समोरच्या घरात मांजर असतील, पण आमचा साधारण असा विचार होता की 2-4 मांजरं असतील. नंतर ते काम करणाऱ्या लेडीज कडून आम्हाला कळालं, जे मेड्स असतात त्यांच्याकडून कळालं की समोरच्या घरात 50 मांजर आहेत, 60 मांजर आहेत वगैरे. कारण ती चर्चा मेड्स मध्ये सुरू झाली होती. तिथून आम्हाला हे प्रकरण कळालं आणि त्या संदर्भात मी सुरुवातीला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या संदर्भात माझ्यावरच खूप चुकीचे अलिगेशन्स समोरच्या व्यक्तीकडून करण्यात आले की म्हणजे अत्यंत खालच्या पातळीचे आरोप माझ्यावर करण्यात आले या संदर्भात. त्याच्यामुळे मला घरच्यांचा पण बेसिकली घाबरले होते की तुम्ही या प्रकरणात पडू नका वगैरे, कारण अत्यंत खालच्या पातळीचे आरोप त्यांनी या संदर्भात माझ्यावर लावले होते की लहान मुलांना मी सेक्शुअली हॅरासमेंट करतोय वगैरे ह्या पद्धतीचं, म्हणजे अत्यंत सगळी गोष्ट मेन्शन करता येणार नाही पण खूप खालच्या दर्जाचे आरोप त्यांनी माझ्यावर लावले. आणि मग सुरुवातीला कदाचित लोकांना वाटलं असेल, पण नंतर हळूहळू जेव्हा सगळ्यांना प्रकरण लक्षात आलं, त्यावेळेस गांभीर्य लक्षात आलं, त्यावेळेस सगळ्यांनाच त्याचा सिरियसनेस लक्षात आला. पण ही वेळ येत साधारण 4-5 वर्ष गेलेत. आम्ही हा त्रास खूपच लांब वेळ म्हणजे आम्ही खूप सहन केलेला आहे. त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. 6 वर्ष झाला हा त्रास आम्हाला होतोय. आणि त्यांचं जे काही फूड वगैरे येतात तर तेही बऱ्याच वेळा लिफ्टने ये जा होतं. त्यांचं विष्ठा विसर्जित करण्यासाठी ने-आण करतात, ते पण लिफ्टने आणलं जातं. त्यामुळे खूप त्रास होतो. रहिवाशांनी 2020 मध्येच खरं तर पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, पण त्यावेळी संबंधित महिलेकडे 51 मांजरी असल्याचं समोर आलं होतं. मात्र गेल्या 5 वर्षात हा आकडा वाढतच चाललाय. रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनानं या महिलेवर कारवाईसाठी नोटीसही बजावली होती. या मांजरांमुळे काही आजार पसरू शकतो, त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी. गेल्या 5 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे, त्यामुळे प्रशासनानं योग्य पावलं उचलावीत अशी मागणी आहे. सोसायटीतल्या त्रस्त नागरिकांनी सुरुवातीला या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ही महिला कोणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. अशा या विचित्र घटनेमुळे सगळीकडे मांजरांची सध्या पुण्यात चर्चा सुरू झाली आहे. आता महानगरपालिकेची पुढची कारवाई काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.